आषाढ महिन्याला सुरुवात झाली, की प्रत्येकाच्या घरोघरी तळणीचे हे पदार्थ आवर्जून बनवले जातात. त्यातली त्यात अशा मसाल्याच्या पुऱ्या म्हणा किंवा गोड गूळ घालून केलेल्या पुऱ्या ह्या देवाच्या नैवेद्यासाठी आषाढ महिन्यामध्ये आवर्जून बनवाव्याच लागतात. तर आज आपण आषाढ विशेष रेसिपीमध्ये बनवतोय मस्त अशा तळणीच्या ह्या बटाटा घालून केलेल्या खमंग खुसखुशीत मसाला पुरी. पुरी तर पहा काय मस्त अशी टम्म फुगलेली आहे. मस्त ह्या पुऱ्या लागतात. नक्की तुम्ही ट्राय करायला हव्या. ह्या पुऱ्या बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही. 10 मिनिटापेक्षाही कमी वेळेमध्ये तुम्ही अशा खमंग खुसखुशीत मस्त ह्या पुऱ्या बनवू शकता. चला तर मग कशा बनवायच्या ते पाहूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर लाईक करायला अजिबात विसरू नका. तर सगळ्यात अगोदर आपण आता पुरीसाठीचं पीठ मळून घेऊया. तर साधारणतः 1 वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि बाकीचे जे पीठ आहे ते पाव वाटी घेतलेलं आहे. पाव वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, पाव वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर 3 चमचे आपल्याला रवा घ्यायचा आहे. रवा तुम्ही कुठलाही जाड बारीक घेतला ना तरीही चालणार आहे. त्यानंतर इथे वाटण घेतलेलं आहे. त्यात मी हिरवी मिरची, लसूण, आलं आणि 1 चमचा जिरं घ्यायचं आहे. हे पाणी न टाकताच वाटून घ्यायचं आहे. यात काही घरातले मसाले टाकून घेऊया. त्यामध्ये मी पाव चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद पावडर, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा आपल्याला हिंग घालायचं आहे. जे कुठले मसाले तुमच्याकडे अवेलेबल असेल ना ते तुम्ही यामध्ये घालू शकता. त्यानंतर ओवा टाकणं अजिबात विसरायचं नाही. ओव्यामुळे ना खूप छान असा फ्लेवर या पुरीला येणार आहे. किंवा साधी जरी तुम्ही पुरी बनवली ना त्यामध्ये ओवा नक्की वापरा. 2 ते 3 चमचे पांढरे तीळ घातलेले आहे आणि यामध्ये ना मी 1 चमचाभर कसुरी मेथी घातलेली आहे. कसुरी मेथी जर तुम्हाला घालायची नसेल तर स्किप करू शकता. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि वाटण तयार करून घेतलेलं होतं ना जे आपण सुरुवातीला ते सुद्धा यामध्ये घातलेलं आहे. आता सगळे जिन्नस हाताने एकजीव करायचं आहे. अजून एक गोष्ट इथे मी कसुरी मेथी घातलेली आहे ना, कसुरी मेथीमुळे तर पुरीला छान चव येणारच आहे. त्याऐवजी तुम्ही इथे फ्रेश मेथीसुद्धा घालू शकता किंवा तुम्हाला यामध्ये घालायची असेल तर पालकही घालू शकता. ज्या कुठल्या पालेभाज्या घालायच्या असेल त्या घालू शकता. तेलाचं कडकडीत मोहनही घातलेलं आहे. त्यानंतर एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे. बटाट्यामुळे ना ह्या पुरीला अगदी चार चांद लागणार आहे. बटाट्यामुळे पुरी अतिशय भारी चव, अतिशय भारी लागते. सगळे जिन्नस ना सुरुवातीला हाताने एकजीव पाणी न टाकताच अगोदर एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये मी तेलाचं मोहन घातलेलं आहे. लक्षात ठेवा जेव्हाही आपण असे मसाल्याचे पदार्थ बनवतो ना त्यामध्ये तेलाचंच मोहन वापरा. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो यामध्ये आपण तुपाचं मोहन वापरलं तर चालेल का? तर तुम्ही वापरू शकता तसं काही नाही. पण तुपाचं जे मोहन आहे ना गोडाच्या पदार्थामध्ये जास्त छान लागतं आणि तिखटाचे जे पदार्थ असतात ना त्यामध्ये तेलाचं मोहन जास्त छान लागतं. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. वापरायचं असेल तर तूप तुम्ही वापरू शकता, काहीच हरकत नाही. सुरुवातीला अगोदर पाणी न टाकता सगळे जिन्नस एकजीव करायचं आणि पाणीसुद्धा आपल्याला यामध्ये जास्त घालायचं नाही. अगदी यामध्ये मी साधारणतः पाव वाटीपेक्षाही कमी मला पाणी हे पीठ मळण्यासाठी लागलेलं आहे. कारण आपण यामध्ये बटाटा घातलेला आहे. बटाट्यामध्ये ऑलरेडी मॉइश्चर असतं. त्यामुळे पाणी अगोदरच टाकायची घाई करायची नाही आणि होता होईना थोडंसं घट्ट हे पीठ मळायचं आहे. कारण आपण हे जेव्हा भिजत ठेवू ना त्यावेळेला बटाटा आपोआप असं पाणी सोडायला लागतो किंवा मॉइश्चर सोडायला लागतो. आता हे 10 मिनिटासाठी भिजत ठेवूया. 10 मिनिटानंतर हे बघा पीठ अगदी छान व्यवस्थित भिजलेलं आहे आणि बऱ्यापैकी हे सैलसुद्धा झालेलं आहे. म्हणून सुरुवातीला मी जसं सांगितलं ना मळतानाच थोडंसं टाईट पीठ आपल्याला मळायचं आहे. तर हे पीठ आपलं छान असं आता भिजलेलं आहे. पुन्हा एकदा हलकंसं मी तेलाचा हात लावला आणि छान आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे. जितकं छान मळाल ना तेवढ्या पुऱ्या आपल्या छान खुसखुशीत तयार होतात. आता सगळे आपण आता लिंबाच्या आकारा एवढे गोळे तयार करून घेऊया. एकदाच सगळे गोळे तयार करून घ्यायचे म्हणजे पुऱ्या लाटायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. मस्त हे सगळे गोळे माझे इथे तयार झालेले आहे. हलकासा तेलाचा हात लावून घ्यायचा जेणेकरून गोळे एकमेकांना चिकटणार नाही आणि एक गोळा मी काढून घेतला, बाकीचे झाकून ठेवूया. मस्त आता हे मी लाटून घेऊया. जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पीठ लावून सुद्धा ह्या पुऱ्या लाटू शकता किंवा जर चिकटत नसेल ना तर अशाच लाटल्या ना छान होतात. तर अगदी मध्यम जाडीच्या, जास्त पातळ ठेवायच्या नाही, तर मध्यम जाडीच्या ह्या पुऱ्या आपण लाटून घेऊया. अगदी पटापट ह्या पुऱ्या होतात. असं नाही की आपण ह्या फक्त आषाढ महिन्यामध्येच बनवू शकतो. एरवीसुद्धा तुम्ही चहाबरोबर खाण्यासाठी संध्याकाळच्या वेळेला त्यावेळेला अशा पुऱ्या तुम्ही बनवून खाऊ शकता. चहासोबत तर अतिशय भारी लागतात. आता मीडियम गरम तेलामध्ये ना आपण ह्या छान अशा तळून घेऊया. तेलाचं टेम्परेचर जास्त कडक नसावं कारण यामध्ये आपण बटाटा घातलेला आहे त्यामुळे लगेच रंग बदलण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे
मीडियम गरम तेलामध्ये आपल्याला तळायच्या आहे आणि कमी गॅसवर तर अजिबात तळायच्या नाही, नाहीतर ह्या पुऱ्यांना खूप जास्त तेल ओढतात. त्यामुळे मध्यम गॅसवरती अगदी छान अशा खुसखुशीत अगदी मस्त रंगावर येईपर्यंत तळून काढायच्या आहे. पटापट होत्या. अगदी तुम्ही आता ही रेसिपी बघितली आणि लगेच दुसऱ्या मिनिटाला बनवायला घेतल्या ना, 10 मिनिटापेक्षाही कमी वेळ ही रेसिपी बनवायला तुम्हाला लागणार आहे आणि चवीला म्हणाल ना इतक्या छान लागतात. या तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता हां, कारण मुले बऱ्याच जण भाज्या खात नाही, तर त्यावेळेला पिठामध्ये काही भाज्या मिक्स करायच्या आणि अशा बटाट्याच्या ह्या पुऱ्या बनवायच्या. जर तुम्हाला प्रवासात सोबत घेऊन जायच्या असेल तर त्यामधून बटाटा स्किप करायचा आणि साध्या सिंपल ह्या पुऱ्या बनवायच्या. साधारणतः 8 ते 10 दिवस छान टिकतात, अजिबात खराब होत नाही. आणि 4 ते 5 दिवसासाठी बनवायचे असेल, चटपटीत खायचं असेल तर असा बटाटा घालून बनवायचा आहे. आता ह्या पुऱ्या किती छान झाल्या हे तर मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला ही रेसिपी बनवायला लागणार आहे. इतक्या छान ह्या पुऱ्या लागतात. तर ह्या आषाढ महिन्यामध्ये ना, ज्यांना गोड चालत नाही त्यांनी ह्या अशा मसाला पुरी नक्की बनवून पहा आणि कशा झाल्या ते मला कळवायला अजिबात कुठेही विसरू नका. आता ही रेसिपी तर तुम्हाला आवडलीच आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे. लाईकही तुम्ही केलंच असेल, परंतु त्यासोबत ना एक छोटीशी कमेंट द्या, जेणेकरून मला अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळणार आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.